brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आम्हाला एकटं लावून दे, आम्ही काय करू? आता म्हातारे आमचं जीवात गेलं रे. काय करणार काय? तिथं तात्काळ सापडला असं ती बातमी नाही पण फूल कह रहे पगेजा साखरपुड्यात झालेला अपमान, व्हॉट्सअप स्टेटसवरून धमकी आणि लग्न सोहळ्यातच नवरीच्या दारात रक्ताचा सडा. आयुष्यात सर्वात जास्त आनंद देणाऱ्या दिवशीच आयुष्यातील सर्वात मोठं दुःख धुळ्यातील एका नवरीच्या वाट्याला आलंय. कपाळावर कुंकू आणि हातावर मेहंदी रंगण्याच्या आधीच घरात 3 जण रक्ताच्या थरोळ्यात पडल्याचा दुर्दैवी प्रसंग नवरीला पाहावा लागलाय. अंगाचा थरकाप उडवणारा आणि चीड आणणारा प्रकार धुळ्यातील पिंपरनेर तालुक्यात घडलाय. कौटुंबिक विवाह सोहळ्यात मंडपातच 2 गटांमध्ये जोरदार रक्तरंजित संघर्ष झाला, ज्यामध्ये देवेंद्र पवार, सुरेश गोसावी आणि साहिल गोसावी या 3 जणांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी गुजरातच्या सोनगडमधून अटक केली आहे. रस्त्यावरच पकडले गेल्यामुळं आरोपींनी पोलिसांच्या समोर गयावया करायला सुरुवात केल्याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालाय. अरे भाई पर बगाई ना તમે ભૂલ કરી કે નહીં ભૂલ કરી પગેજા परिवार સાથે अरे बरे मायना पण તમે એ લોકો બધા એના ચૂપ હતા. अरे पण बगाई नाही ना 20-50 जण आता लोक आपली गाडी बाळगून. ज्यांनी मारहाण करून 3 जणांची हत्या केली ते मुलाचे नातेवाईक गुजरातमध्ये राहतात. 6 महिन्यांपूर्वी साखरपुडा करण्यासाठी मुलीचे नातेवाईक गुजरातच्या सोनगडमध्ये गेले होते, परंतु वऱ्हाड उशिरा पोचल्यामुळं मुलाच्या नातेवाईकांचा पारा चढला. याच कारणावरून बाचाबाची झाली आणि या घटनेमुळं मुलाच्या नातेवाईकांनी अपमान झाल्याचा राग मनात धरला. व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून त्यांनी अनेकदा मुलीच्या नातेवाईकांना ठार मारण्याची धमकी दिलेली होती. परिणामी लग्नाच्या एका दिवसाआधी दोन्ही पाहुणे मंडळीत हाणामारी झाली आणि 3 जणांना धारदार शस्त्राने भोसकून कायमचं संपवण्यात आलं. त्यांच्या मनात काय होतं ते आपल्याला कन्फर्म नाही सर. त्यांनी काय केले, जसे गाडीमधून उतरले डायरेक्ट हमला चालू केला. हमला असं चालू केलं तर चाकूपासून छातीमध्ये टाकायचे, कुठं पण टाकायचे. 2 जण तिथं वारले आणि एक लहान भाऊ इथं वारलेला आहे, मामाचा मुलगा. मग याच्यानंतर आम्ही सगळे साई आहे. माझ्या मामा पण वारला आणि भाऊ पण वारला. आम्ही मुलग्याच्या मागे इथपर्यंत आलो, पण एवढा पुरं कन्फर्म नाही त्यांनी दुश्मनी काय केली. आम्ही तो लग्न हळदमध्ये गेलो होतो तिथे. असं म्हटलं जात आहे की तुमचा पहिले काहीतरी वैयक्तिक घरगुती वाद होता, त्याच्यानं या गोष्टी घडल्या आहेत. आता वाद बी एवढा तेवढा काही राहिलं तर माणूस काही जीवानं मारून नाही टाकत कोणाला. आला असता, बसला असता, बोलला असता काहीतरी कुठली गोष्ट. काय वादच नव्हता साखरेवाल्यांचं आमच्यानं. श्री आम्ही हळदला गेलो होतो तिथं. आरोपी ब्रेझा कारमधून गुजरातला पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गुजरातच्या ओटावरी घाटात पोलिसांनी फोन करून ट्रॅफिक जाम केली आणि त्यानंतर पोलिसांनी आरोपी कांतीलाल गोसावी, जसवंत गोसावी यांच्यासोबत आणखी एका आरोपीला बेड्या ठोकल्या. काही लोकांमध्ये शिवीगाळ चालू झाले आणि त्याचं पर्यावसन धमकी आणि त्याच्यानंतर काही बाहेरच्या जिल्ह्यातील लोकांनी 3 लोकांना स्टॅबिंग केलं. चाकूने स्टॅबिंग केल्यामुळे सुरेश गोसावी, देवेंद्र पवार आणि साहिल गोसावी यांना गंभीर दुखापत करून जीवे ठार मारल्यामुळे सदर घटनेची फिर्याद घेण्याचं काम चालू आहे आणि बाकीचा तपास सुरू आहे. तब्बल 3 जणांच्या हत्येनंतर आता हे लग्न होणार नाहीये, परंतु अपमानाचा राग, मनातला द्वेष आणि रक्ताच्या नातेवाईकांबद्दल नसलेल्या आपुलकीमुळं 3 जणांना आपलं आयुष्य गमवावं लागलं. नवऱ्यासोबत सुखी आयुष्य घालवण्याचं स्वप्न ज्या नवरीने पाहिलं, तिच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली आहे. नवरीसोबतच तिच्या कुटुंबियांच्या आनंदावर दुःखाचं विरजण टाकणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते. त्यामुळे आता या प्रकरणात धुळे पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. धुळ्याहून रोहिणी ठाकूरसोबत ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.